नमस्कार मैत्रिणींनो, भावा बहिणींनो. तर आज तुम्हाला मी आळू वडीची रेसिपी दाखवणार आहे. तर मी आळूचे पानं काय बाजारातून आणणार नाही आहे, तर मी हे घरीच लावलेले आहे. तर हा दुधाचा ट्रे आहे. तर या ट्रेमध्ये मी कंद लावले होते. तर म्हणजे भरपूर असं म्हणजे आमच्या घरापुरते पानं निघत आहे. गावठी आळू आहे बरं का. आणि बघा कसे पावसाचे मस्त हे पडलेले आहे, त्याच्यावर पावसाचे थेंब किती छान दिसते बघा. आणि गावठी आळू आहे बरं का. ही पूर्ण रेसिपी बघा, न स्किप करता. हे बघा कापले मी, दांडी सगळं कापले. आता आपण हे आणि याच्यामध्ये नाही बघा गोकर्णाचं आहे ना रोप उतरलेलं आहे. निळं फुलं असतं ना गोकर्णाचं, तर ते महादेवाला चालतं. तर याचं रोप उतरलेलं आहे याच्यामध्ये. कापले मी पानं. चला आता वड्यांसाठी मसाला वाटून घेऊ. तेव्हा 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या, लसूण घेतला. लसूण थोडा जास्त घ्यायचा बरं का, म्हणजे टेस्ट येते वड्यांना, मस्त खूप टेस्ट येते. आणि कोथिंबीर घेतली. आता हे मी मिक्सरमध्ये दळून घेते. हे बघा जिरे राहिले होते टाकायचे, जिरे टाकते. हे बघा हळद टाकली थोडीशी आणि मीठ टाकते. हे बघा हावरी किंवा तीळ म्हणतं याला. कोणी हावरी म्हणतं, कोणी तीळ म्हणतं. तर आमच्याकडे हावरी म्हणते याला. तर मी हावरी टाकली. तर हे डाळीचं पीठ घेतलं, त्याच्यावर हळद टाकली, हावरी टाकली आणि हा वाटलेला मसाला टाकायचा. आता हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण. आता हे मी भिजवून घेते, चांगलं कालवून घेते. तर हे बघा स्वच्छ पानं धुवून घेतले. ही चाळणी ठेवली वड्या ठेवायला. आणि आता आपण हे वड्या लावून घेऊ. मोबाईल पकडायला कोणी नाही आहे माझ्याकडं. तुम्हाला दाखवते मी वडी तयार झाल्यावर. हे बघा दुसरं पान ठेवलं आहे. आता हे तिसरं ठेवते. असे पानावर पानं आपण 5-5 पानांच्या वड्या करणार आहे. तर हे 5 पानं झाले. हे बघा अशी वडी करून घ्यायची. तर हे बघा कढईमध्ये पाणी ठेवलं आहे मी गॅसवर आणि पाणी गरम होतं आहे. आता ह्या वड्या ठेवून देते. आणि आपल्याला चाळणीवर आधी वाफवून घ्यायच्या आहे वड्या मस्त अशा. त्या याच्यावर झाकण ठेवते. 20-25 मिनटात होऊन जातील. हे बघा आता आपण बघू झाल्या का वड्या. तर आहे ना आता झाले आहे चांगले 25-30 मिनटं झाली, शिजले. आता मी गॅस बंद करते आणि याला थंड करून कापून तुम्हाला तळून दाखवते. हे बघा झाल्या आहे तयार वड्या, थंड पण झाल्या. याच्यातली ना थोडी कापून मी तव्यावर आहे ना थोडंसं तेल टाकून गरम करून 2 तुकडे करून देवाला ठेवले. 2 वड्या करून छोट्या छोट्या. आता या कापून घेते मी. एका हाताने मोबाईल पकडला, एका हाताने कापून दाखवते. हे बघा झालं आहे तोडून, म्हणजे झालं आहे कापून. हे बघा मस्त अशाच ठेवलं मी. आता तेल ठेवलं आहे कढईमध्ये. थोडंसंच तेल ठेवलं आहे, कारण ते उरलं का मग ते कशाला टाकावं असं म्हणजे चिंता होती माणसाला. त्याच्यामुळं तळलेलं तेल काय कोणत्या भाजीला टाकावं, काय करावं, त्याच्यामुळं थोडंच टाकलं आहे मी. थोडीशी तीळ टाकली याच्यात. पलटी मारू आपण त्याला. चला आता काढून घेऊ. मस्त झाले आहे, मस्त क्रिप्सी झाले आहे वड्या. यावर तीळ टाकली. बघा किती छान मस्त अशा क्रिप्सी झाले, खूप छान.
आळूच्या वड्यांची दुसरी रेसिपी दाखवते मी तुम्हाला। पहिली रेसिपी मी ना पानं असे पिठामध्ये बुडून भज्यासारखे असे तव्यावर तुम्हाला तळून दाखवले होते। हा दुसरा प्रकार आहे, तो पण छान लागतो आणि हा पण छान लागतो प्रकार। अशा पण वड्या छान, तशा पण छान लागते। हे बघा झाल्या वड्या तयार। या सगळ्यांनी वड्या खायला आळूच्या पानाच्या, आणि मस्त अशा क्रिस्पी झाल्या आहे, खूप सुंदर झाल्या आहे। तुम्ही पण माझ्यासारखी रेसिपी मी जशी बनवले तसं तुम्ही ट्राय करा आणि नक्की खाऊन बघा। आणि तुम्हाला आवडल्या तर मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे। मी तुम्हाला खाऊन दाखवले असते, पण मला सोमवार आहे तर मला उपवास सोडायच्या वेळेसच खावं लागेल। पण खूप सुंदर झाले असेल, या सगळ्यांनी खायला। बाय।